हाय हॅलो नमस्कार. तू सुजोडक यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे. आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आता वाजलेले आहेत 4:30-5 वाजले. हां, 4:45 वाजलेले आहेत. तर आता आमच्या घरातली सगळी माणसं म्हणजे आमची पूर्ण फॅमिली येणार आहे आमच्याकडे जेवणासाठी. तर त्याची सकाळपासूनची वगैरे तयारी चालू होती. म्हणजेच माझे जे बारके दीर आहेत ते आले बाहेरगावावरनं आणि त्याच्यामुळे मग सगळा स्वयंपाक वगैरे आम्ही हे केलेला आहे. तर आता सकाळपासून काय काही माझी लगबग होती ती तुम्हाला मी दाखवते. आणि आता छान मी फ्रेश झाली. आयुषला पण आता सगळं मला अंघोळ वगैरे करून घरातलं करून घ्यायचे आणि शेवटचं थोडंसं वगैरे तयारी बाकी आहे. म्हणजे जास्त लोक नाही आहोत, आम्हीच घरची आहोत. पण एक धरून 6-7 जणं असल्यामुळे ना, थोडी 7-8 जणं असल्यामुळे ना थोडं जास्तीचं प्रिपरेशन वगैरे करावं लागतं. तर सकाळपासून मी कसं काय केलं, थोडी क्लिनिंग पण केली. आज रविवार म्हटली जरा थोडंफार क्लिनिंग करूया, नाही तर केली नसती. तसंही मी काल 2 दिवस झाले म्हणजे कालपर्यंत जरा ओके झाले आणि आत्ता जरा कुठे जरा व्यवस्थित झाली. तर डायरेक्ट मला एकदम बर्डन नको यायला कामासाठीचा, म्हणून मग मी थोडंसंच केले. तर सकाळपासून काय काय केलं ते तुमच्यासोबत दाखवते. आणि हा बोकेला आता मला तयार करायचे. आता कुठे काका येणार आहेत ना, बंटी काका? नाही जायची. बंटी काका येणार. चला 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 चला. कोण येणार आहे सांग? कोण येणार? तुझ्या बंटी काका येणार आहेत ना? सारखं बंटी काका बंटी काका बंटी काका. तर पहिलं मी सकाळी उठून ना पटापट असं घरातला वगैरे जो केर कचरा होता ना तो पहिला मी काढून घेतला होता. कारण घरामध्ये उठल्यावरती ना मला स्वयंपाक घरात शिरायचं म्हणजे मला खूप आळस पडतो जर घरातला केर कचरा पहिला निघाला नसेल. माझं इन जनरली ऑफिस असतं तेव्हासुद्धा मी तशीच करते. पण मग संडे ना मी हल्ली मग म्हणजे आळस वगैरे करायची. पण आता एक ते रुटीन सेट झालेलं आहे की सकाळी उठून पहिलं ना कचरा काढणं आणि स्वयंपाकघरात जाणं. पहिल्याच्या स्त्रिया कशा पहिला अंघोळ वगैरे करून मग स्वयंपाकात जातात आणि ते पॉसिबल होत नाही आत्ताच्या पूर्ण अशा सिच्युएशनमध्ये. कारण सगळ्यांचं लाईफच तसं आहे, ऑफिसला जाणं घरात येणं, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी परफेक्ट मिळतात असं नाही आहे. खूप जणी करत देखील असतात असं नाही आहे. तर दीपक येणार होता ऑफिस म्हणजे नाईट शिफ्ट करून, तर त्याच्यासाठी मी पहिला उठून स्वयंपाक केला होता. चपाती आणि भुर्जी केला होता आणि थोडासा भात पण केला होता दुपारी. म्हणजे अगदीच आम्हाला भूक वगैरे लागली तर आम्ही करू. आणि तसंही मी जे जेवण बनवते हे दुपारीच सुरुवात करते. जर मला करायला नाही मिळालं म्हणजे भूकच लागली वगैरे तर आम्ही त्यातलं खाऊ असा विचार केला होता. पण आयनसाठी मी भात करून ठेवला होता थोडासा वगैरे, म्हणजे मला गॅस वगैरे रिकामी पाहिजे होती. कारण दोन्ही गॅस माझ्या जर बिझी असेल तर मग त्याच्यासाठी स्वयंपाकाचा म्हणजे आयनसाठी वगैरे भात वगैरे करायला पुन्हा मला गॅस रिकामी करावी लागली असती म्हणून. तर दीपक जस्ट जेवून गेला होता आणि तो थोडासा म्हटलं आयंशला बघ मी तोपर्यंत इथे जे वाटून घ्यायचं होते तांदूळ ते सुद्धा करत होती. आणि मी तांदूळ वाटता माझा मिक्सर जो होता ना, म्हणजे मिक्सरचं जे भांडं होतं त्यातल्या आतला जो ब्लेड असतो तो तुटला. मग मला बाजू शेजारीकडनं आणावा लागला आणि करते पटापट. तरी पण थोड्या पोर्शनमध्ये करते कारण मला अंदाज नाही आहे. आम्ही माणसं तर येणार आहोत, आम्ही दोघं होतो आणि याच्या व्यतिरिक्त 5 जण होतो. तर जशी मी व्हिडिओ वगैरे करते ना तर आयंश पण खूप इन्व्हॉल्व होतो. त्याला पण वाटतं की मम्मा व्हिडिओ बनव, आपण व्हिडिओमध्ये हाय करूया. म्हणून मग ना मी थोडा वरती केला आणि त्याला म्हणत होती की आयंश हॅलो वगैरे बोल, हाय वगैरे बोल. तो म्हणतो मला उचलून घे मम्मा आणि करते. आणि हे जे आणलं होतं ना नॉर्वेचं मॅग्नेट आहे जे फ्रीजवरती लावतात. माझी शेजारी माझी ताई ती गेली होती नॉर्वे पूर्ण फिरण्यासाठी 1 महिना, तर तिने ते माझ्यासाठी आणलं आणि ते आता फ्रीजमध्ये कायमस्वरूपी माझ्यासोबत ते असणार आहे. ते खूप छान वाटतं. माझ्याकडे असं नव्हतं मॅग्नेट, त्यामुळे ती मला बोलली होती की मी तुझ्यासाठी एकदम छान असं मॅग्नेटचं जे फ्रीजला आपण लावतो ते घेऊन येईल तिकडचं नॉर्वेचं. सो तिने ते आणलं आणि आता इथे पटकन मी ना चिकन वगैरे दीपक आला तेव्हाच मी घेऊन आली होती कारण मला सोबत अंडी वगैरे घ्यायची होती. मग मी हे 1.5 किलो चिकन घेतले आणि त्याच्यामध्ये चांगलं धुवून वगैरे करून ना तुम्ही फोडणी बघितली, फक्त लसूण होते, कढीपत्ता होता आणि जे आपलं तिखट जे असतं ना तेच टाकलं होतं. त्याच्यानंतर आमचा घरचा मसाला, दॅट्स इट. ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या चिकनमध्ये काहीच नाही आहे. आमचा जो घरचा घाटी मसाला आहे ना त्याच्यातच सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे माझ्या सासूबाई वगैरे 2 वर्षाचा साठवून ठेवतात, त्यामुळे तो मला देतात. 3-4 किलो आम्हाला देतात, आम्हाला वर्षभर तो पुरून जातो. तर त्यातच सगळं बोलतात कमाल आहे त्या मसाल्यामध्ये. बाकीचा चिकन मसाला नाही, गरम मसाला नाही, काहीच नाही. तेवढंच करत असे. तर खूप जणी मला रेसिपी मागतात की तुझं हे दिसायला एवढा टेम्प्टी आहे तर तू कशी रेसिपी केली. बघू शकता काहीच केलं नाही. तुम्ही पण ट्राय करा. तुमच्या घरातला जो काही मसाला आहे तो फक्त टाका. भरपूर मसाले टाकून ना त्या गोष्टीतला बेचव म्हणजे ती गोष्ट बेचव होऊन जाते, तो पदार्थ बेचव होऊन जातो असं मला वाटतं. एक मोजके जे रेग्युलर आपले मसाले असतात ना ते ॲड करत कुठल्याही स्वयंपाकामध्ये तर ती भाजी खूपच चांगली होते. कारण भरपूर सारे मसाले टाकून ना त्याला
ॲक्च्युली त्याची जी चव असते ना तीच निघून जाते. अशा माझ्या रोजच्या भाज्या असतात. म्हणून आता इथे पटापट मी सोफे वगैरे होते ते मी हलवून घेतले होते आणि आयशला पण सांगते एका साईडला होऊन जा. तर बघा एवढं पिशवीभर त्या सोफ्याखालती जेवढं सामान मिळालं होतं ना तेवढं, म्हणजे काही छोटा क्रेयॉन्स गेलं, पेन्सिल गेली, केच पेन गेलं किंवा छोट्या मोठ्या गोष्टींच्या ज्या असतात ना त्या पूर्ण त्याच्यामध्ये जाऊन बसतात आणि जेव्हा हलवायचं असतं ना, काढायचं असतं ना, तर तेव्हाच काढायला मिळतात. आणि मला खरंच गेले 3 महिन्यापासून मला घरची डीप क्लिनिंग करायला वेळ अजिबात मिळाला नाही. तर जसं मी म्हणाली खूप काही गोष्टी पर्सनल रिझन असतात, त्याच्यामुळे म्हणजे स्ट्रेस येऊन जातो किंवा खूप काही गोष्टी डोक्यात चालू असतात. आणि एक रविवार असेल तर मग स्वयंपाक करायचं, आराम करायचा, स्वतःला हेल्थ आपली, कारण दिवस पूर्ण आठवडा आपल्याला ती एनर्जी हवी असते. मग त्या सगळ्या गोष्टींमुळे ना मी खरंच डीप क्लिनिंग केली नाही. बाकी सोफ्याच्या मागची डीप क्लिनिंग केली नाही, कारण ती प्रचंड घाण झालं होतं. फक्त रेग्युलर पुसणं वगैरे चालू होतं. बघू शकता हे पूर्ण जेवढे सोफ्यांचा आमचा शेप आहे ना तेवढं ते पूर्ण घाण झालं होतं. जे लिटरली खूप असं वाटायचं मी आता करेन. पण मग आज तो दिवस उगवला. आणि तसंही दीपकने 2 दिवसापूर्वी ना इतर गोष्टींची म्हणजे जो पंखा वगैरे होता तर त्याचं ते केलं होतं. म्हणून म्हटलं चला हे आपण आज करूया. इवन टी व्हीच्या मागेसुद्धा जे आहे ना ते पण मला काढायचं आहे. त्या पुढच्या रविवारी त्याचं ठरवलं आहे करायचं. तर अशा एक गोष्टी हळूहळू करायच्या आहेत मला. किचन माझं क्लीन असतं, कारण किचनमध्ये कसं रोजचा हात फिरवला जातो, त्याच्यामुळे किचनमध्ये काय आहे काय नाही वगैरे हे प्रॉपर किचनच्या टाईल्स आहेत किंवा फ्रीज आहे किंवा अजून काही गोष्टी ज्या आपल्याला डोळ्यासमोर दिसतात. आता हे कसं हाईड आहे, म्हणजे सोफा त्याला कवर होऊन जातो ना, त्याच्यामुळे मग ते राहून गेले 3 महिन्यापासून नाही. मी फक्त ह्याला केलं होतं, गुढीपाडव्याला क्लिनिंग केलं होतं, त्याच्यानंतर मी अजिबात केलं नाही. जे की आज त्याचा मुहूर्त निघाला, कारण सगळी माणसं येणार होती. माणसं फक्त आमच्या घरची, माझ्या सासूबाई, माझे दीर जे बाहेरगावी असतात तर ते तिकडनं आलेत, माझ्या ननंद, मोठी दिदी, ताई आणि तिचा मुलगा, बस एवढेच आम्ही येणार होतो. आणि आम्ही आमच्या घरचीच एवढीच होती आमची एकत्र. फक्त एवढंच की बरेच दिवस झाले भेटलो नाही एकत्र वगैरे, एकत्र जेवणासाठी किंवा मग आमच्या घरी. तसं मी सासरी वगैरे 1-2दा तिथे गेली आहे, त्याच्यामुळे तिथे भेटणं झालं. पण माझे दीर स्पेशली येणार होते. असं आमचा फॅमिलीचा गेट टुगेदर आम्ही करत राहू. खूप छान वाटतं एकत्र फॅमिली, ते बोलतात, सगळ्या गोष्टी डिस्कस होतात वगैरे, विचारांची देवाणघेवाण केली जाते. ह्या सगळ्या गोष्टींनी खरंच खूप बदल पडतो आपल्या विचारांमध्ये, आपल्या वागणुकीमध्ये. आणि काय चालू आहे सगळ्या गोष्टी शेअर केल्या जातात तसं. आणि आता बघा हे पूर्ण मी पुसवत आता रिलॅक्स बसली आहे, कारण क्लीन झालं तर लगेच मी सोफा तिथे शिफ्ट करत नाही, कारण मग तो पूर्ण ओलावा तसाच राहील आणि मग तिथे वास वगैरे किंवा मच्छर वगैरे बसतात. रात्रीचे वगैरे मच्छर येऊन मग सोफ्यांच्या खाली बसणार आणि मग आपल्याला रात्रभर चावत बसतात. म्हणून मी थोडंसं हे सुकू दिलं होतं. तसं प्रॉपर मी फक्त सोफा आहे ना तिथे एवढंच मी क्लीन केलं, त्याच्या व्यतिरिक्त क्लीन केलं. आणि आता बघते ते क्लीन झालं आहे का. मग आता क्लीन म्हणजे सुखं झालं आहे, मग ते पटापट मी सोफा त्याचं ॲडजस्ट करून घेते. आणि दीपक झोपला होता, त्याच्यामुळे मग दीपकला आयांशला म्हटली डॅडीच्या इथे जाऊन झोप म्हणून, तर तो नाही, माझ्यासोबतच त्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तो मध्ये येतोय, मध्ये काही व्हिडिओमध्ये येतोय, नाचतोय. तो मला म्हणतोय मम्मा हे करू का. म्हटली अरे हे तुझा जीव केवढा आणि ते केवढं. म्हणतो नाही तू फक्त बस, टी व्ही आपण लावूया. आणि आता त्याला कळलं की मी मोबाईल लावला आहेत म्हणून तो आता मध्ये यायला लागला होता. तर पटकन एवढंसं माझं क्लीन करून झालं होतं. स्वयंपाकामध्ये पण माझं तिथे ना फोडणीला दिलं होतं जे काही ते तिथे शिजते, आणि मला एका साईडला मसाला करून ते सुद्धा सुखं चिकनसुद्धा करून घ्यायचं होतं. तोपर्यंत एक माझं काम झालं आणि भरभर मी आता सगळं ना पुसून घेते, म्हणजे एकदम छान क्लीन होऊन जाईल माझं. आणि मग किचनचं थोडंसं वगैरे आहे ते पुसे. तर मी आयुषला तेच म्हणते, आयुष गडबड वगैरे करू नकोस, मला पटापट काम आवरते. म्हणजे हॉल क्लिनिंग झाला ना की मग किचनचं कसं काम करताना आजूबाजूच्या गोष्टी सोफ्या पडतात क्लीन करण्यासाठी. त्याला म्हणाली की जरा काही तू गडबड केलीस ना तर तू याद राख, संध्याकाळी मग तुला ना असं तर नेहमी म्हणते की संध्याकाळी तुला मग खाऊ वगैरे देणार नाही, काका जे आणतील ना तर तुला खाऊ वगैरे देणार नाही, हे त्याला असं मी बजावून सांगते. त्याच्यामुळे तो शांतपणे बसतो आणि ऐकतो, मम्मा मी ऐकतो वगैरे असं बोलतो. तर आता हे बघा हे कसं किचनमध्ये मी माझं सुखं चिकन होतं ते सुद्धा मी फोडणीला दिलं होतं. लागलीच थोडं क्लीन करते वरचं, कारण हात वगैरे चिकट हात किंवा तेलाचे हात किंवा पाण्याचे डागाचे हात आपल्या इकडे तिकडे लागतात किचन म्हणाल तर सगळं माझं आवरलं होतं छानपैकी. मी मग एक पाऊण तासाची झोपही घेतली, कारण थकली होती प्रचंड. काम एवढं दिसत नसेल पण छोट्या गोष्टी आवरेपर्यंत एवढा वेळ जातो की असं वाटतं की दिवस कुठे निघून गेला सुट्टीचा कळला नाही, आणि पूर्ण आठवडाभर काम करायचं आहे म्हणून मग तो थकवा निर्माण होतो हे सोमवारी कळतं. म्हणून मग मी
आराम केला होता, फ्रेश झाली वगैरे. आणि आता बघा फक्त घावणे करायचे बाकी होते, तेवढे फक्त मी घावणे आवरून घेतले. आणि खूप मला ना म्हणजे भाकरी चपाती पुरीपेक्षा ना मला घावणे पटापट करायला आवडतात, म्हणजे आवरायला आवडतं. आणि सगळ्यांना खायलासुद्धा ते बरं वाटतं, कारण घावणे थोडंसं वेगळंच वाटतं चिकनसोबत म्हणा किंवा रश्श्यासोबत म्हणा. आणि तशी ती लोकं यायच्या अगोदरच माझं जर सगळं आवरून झालं तर कसं व्यवस्थित गप्पा गोष्टी करता येतात. किंवा किचनमध्ये गरमी आहे एवढी आणि सगळे बाहेर बसले आहेत, सगळे बाहेर गप्पा गोष्टी करतायत आणि आपण किचनमध्ये आहे, म्हणून मी ही दुपारी सगळी तयारी सुरू केली होती. आणि व्हेजपेक्षा ना नॉनव्हेज पटापट गोष्टी होऊन जातात. काय बनवायचं, कसं करायचं, अजून ह्याच्यामध्ये काय टाकायचं असं काही नसतं. रस्सा बनवा, सुखं चिकन बनवा आणि भात बनवा किंवा मग भाकरी आणि घावणे जे आपल्याला बनवायचं असेल ते. तर पटापट मी आवरून घेतलं एक ते संध्याकाळच्या दरम्यान. आणि मी म्हणते की मला शेके शेकेवरती डान्स करायचा आहे. दीपक तो म्हणतो ह्या रविवारी वगैरे प्रॅक्टिस कर, आता आजचा दिवस झाला ठीक आहे. तर पटापट माझं सगळं आवरून झालं. व्हिडिओ इथपर्यंत होता. आय होप तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.